पाहतोय आणि त्याच बरोबरीने तसेच बेस्ट बॉलर साठी शरद गडगे याचकडून देखील नक्की बेस्ट बॉलर साठी एक ब्युटिफुल ट्रॉफीज पाहतोय. पाणी सौजन्य खऱ्या अर्थाने पाहिलं तर जल हे जीवन आणि नक्कीच जीवन बोटकुळले साहेबांकडनं नक्कीच आपण हे पाणी सौजन्य संपूर्ण स्पर्धेसाठी देखील पाहतोय. तर नक्कीच गावचे गोड व्यक्तिमत्व लक्ष्मण तांदळे साहेब आपणास विनंती असेल आपण देखील या मुख्य मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. लक्ष्मण तांदळे सर आपणास विनंती असेल मुख्य मंचावर या आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. खऱ्या अर्थाने नक्कीच कैलासवासी देवू कृष्णा तांदळे यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द मॅच साठी आपण ब्युटिफुल ट्रॉफीज पाहतोय ज्यांच्या सौजन्याने लाभलेत म्हणजेच लक्ष्मण तांदळे साहेब आपणास विनंती असेल या आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच मॅन ऑफ द सिरीज साठी दत्ता शेठ भगवान गडगे यांच्याकडून एक चांगली अशी एक सायकल देखील आपण मात्र पाहतोय. भरपूर असे सहकार्य या स्पर्धेसाठी आपण आणि नक्कीच दानशूर व्यक्तिमत्वांचं देखील करूया सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. मॅच लावते सुरुवात 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून नक्की 4 कॅमेरा सहित ही स्पर्धा देखील कव्हर केली जाते आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेमध्ये. मॅच ला होईल सुरुवात. पहिलाच बॉल ऑन साइडला बॉलवलाय डीप मध्ये ट्रॅव्हल केले अलाउंड द कार्पेट चेस मोठी असेल परंतु बॉल गेलाय धन 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 करीत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हाय तो आपण पाहिलं तर 12वा खेळाडू ड्रेस कोट मध्ये नाहीये त्याच अनुषंगाने शिवले या संघाला 2 धाबांची पानंटी देखील जी मात्र ऍड होईल आणि ती आम्ही 1 ओव्हर नंतर ऍड करू यात काही शंका नाहीये. प्रथमतः बॅटिंग करत असताना नक्कीच पहिल्या बॉलवर चौकार वसूल केलाय बॅटर अनिल सराई. या बॅटरने त्याच्या सोबतीला पाहिलं वसंत सराई. चांगली बॅटिंग आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. पुन्हा एकदा स्विंग अँड मिक्स फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही. या टीमचा आपण खऱ्या अर्थाने उल्लेख केला तर नक्कीच कित्येक स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळताना देखील या टीमला पाहिलं आहे. खऱ्या अर्थाने प्रशांत विराट स्मृती चषकामध्ये देखील या दोघांची गाठ पडली होती परंतु नक्कीच त्यामध्ये जर पाहिलं तर नक्कीच शिवल्या संघाने बाजी मारली होती. परंतु आज स्वप्न साकार करावे लागतील. आज स्वप्नांना आकार द्यावा लागेल. आज प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल परंतु नाही मंजूर नाहीये शिवले या संघाला. इथे पहिला गडी अनिल ज्याने पहिला बॉलवर सुरुवात केली होती चौकाराने त्याची मात्र विकेट घेण्यामध्ये यश प्राप्त केलाय. विकेटचा पतन अनिल सराई बॅक टू द डगआउट. धन्यवाद. इथे पाहिलं तर कमबॅक सध्याच्या घडीला गोलंदाजी करण्यासाठी इथे उदय इसामे या खेळाडूला इन्व्हाइट केले षटक क्रमांक 1 मध्ये. सध्या आपण पाहिलं तर की उदय इसामे या गोलंदाजाला सातत्याने आणलं जातं षटक क्रमांक 1 मध्ये आणि चांगला असा अनुभव या खेळाडूकडे देखील आहे याची शंका नाही आहे. परंतु आजच्या दिवसामध्ये ज्याने अक्षरशः दाबांचा पाऊस पडलाय अक्षरशः आपल्या संघासाठी चांगले योगदान दिलाय तो मात्र वसंत सराई या खेळाडू समोर आता उदय इसामेला इथे गोलंदाजी करावी लागेल. पहिला बॉलवर चौकार आल्यानंतर चोख प्रत्युत्तर देताना उदय इसामे या खेळाडूला देखील आपण पाहिलं वॉटर बॉलिंग ऑन साइडला बोलावलाय फटक्यात दमदार आणि फटक्यात वजन. इथे पाहिलं की धावा मिळतील 4-4. फटक्यात जबरदस्त एक ताकद जी मात्र पाहायला मिळाली. अभय या गोलंदाजाची देखील भरपूर चांगली बॅटिंग आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली होती परंतु नक्कीच
इथे पाहिलं तर नक्की शेवटची मॅच आहे. शेवटच्या मॅच मध्ये भरपूर चांगली कामगिरी देखील करावी लागेल अभय या खेळाडूला. पुढील बॉल हो यावेळेस इथे पाहिलं तर नक्कीच पायाला लागून बॉल शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आणि अगदी शॉर्ट दरम्यानच्या अगदी मधोमध बॉल ट्रॅव्हल होतं डीप मध्ये. त्या अनुषंगाने इथे पाहिलं तर नक्कीच लेग बॅकच्या स्वरूपात एक सिंगल इक्वली जाईल. धावफलकावरती धावसंख्या जी मात्र आता सध्याच्या घडीला पहिली जाऊन पोहोचले 9 या आकड्यावर. 9 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. षटक क्रमांक 1 मध्ये उदय इसामे गोलंदाजी ट्रॅक वर आलाय षटक क्रमांक 1 मध्ये आणि सध्या आपण पाहिले तर नक्कीच चांगली गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये या खेळाडूची देखील पाहायला मिळाली. आतापर्यंत 5 बॉल फेस झाले. शेवटचा बॉल शिल्लक असे. प्रथमतः आपण जर पाहिले तर नक्कीच पहिल्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर एक डॉट बॉल, त्यानंतर एक रनआउटची विकेट, तिसऱ्या बॉलवर चौथ्या बॉलवर एक चौकार आणि 5व्या बॉलवर एक सिंगल. या अनुषंगाने 5 बॉल. शेवटचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे बॉल पाठीमागे चाललाय शॉर्ट फाईन लेग मध्ये बालामध्ये आणि त्या ठिकाणी उपस्थित आहे. कोणते पाहिले तर नक्कीच धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. याच अनुषंगाने पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 9 या आकड्यावर. जबरदस्त इथे गोलंदाजी सध्याच्या घडीला करताना उदय इसामे या गोलंदाजाची देखील आपण पाहतोय. आपण सध्या पाहिले तर नक्कीच शिवलेश्वर शिवले हा संघ एक मजबूत स्थितीमध्ये बॅटिंग करत असताना आता जी मात्र आपण साखरे या संघाला पहिलं चांगल्या टीमवर देखील मात करून ते पुढील फेरीत दाखल झाले. त्यानंतर नक्कीच आता जे मात्र शिवले या संघासमोर खेळताना देखील या टीमला पाहतोय. षटक क्रमांक 2 मध्ये विकी पवार गोलंदाजी ट्रॅकवर. संघाचा संकट मोचक. जेव्हा मात्र नक्कीच आपली टीम संकटात असते तेव्हा मात्र एकच नाव शिवलेकरांच्या मनामध्ये असतं आणि तोंडावर असतं, तो मात्र विकी पवार. विकी पवारचा पहिला बॉल. या बॉलची इथे पाहिलं तर नक्कीच लाईन खराब असेल. व्हाईट बॉलच्या साहाय्याने एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये अडवेल. धावफलकावरती धावसंख्या जी मात्र 1 ने पुढे सरकते. धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 10 या आकड्यावर. चांगली ते गोलंदाजी करावी लागेल सध्याच्या घडीला. नक्कीच आज मात्र टॉप 5 मध्ये कोणता संघ दाखल होईल येणारी वेळ इथे सांगून जाईल. विकी पवार स्वीजिटचा फटका अटेंड करायचा होता. लाऊड अपील केली जाते. पंचांकडे प्रश्न विचारला जातोय परंतु नाहीये, मंजूर नाहीये पंचांना. तटस्थ असतील. सध्या पाहिलं तर नक्कीच आता आपण पाहिलं दीपक हिलेमन साखरे हा संघ बॅटिंग करतोय आणि नक्कीच खूप चांगली येते फलंदाजी आजच्या दिवसामध्ये वसंत सराय या खेळाडूची देखील पाहायला मिळाली, परंतु अभय या खेळाडूची देखील भरपूर चांगली कामगिरी पाहायला मिळाली. यावेळेस ऑन साइडला बोलावलंय आणि बॉलला थेट पाठवून दिलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हाय ते अभय याच्या बॅट मधनं लांबच लांब दूरच दूर षटकार. पाय वाकला सफळ झाला आणि त्यानंतर थेट बॉलला पाठवून दिला महेंद्र सिंग धोनीच्या पलीकडे षटकारासाठी. ओहो स्विंग अँड मिस फटका केलाचा होता परंतु बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाहीये, कनेक्शन नाहीये. यावेळी विचार करता नक्कीच हा थोडासा विकी पवारच्या गोलंदाजीला आसरा देणारा डॉट बॉल सध्याच्या घडीला आपण पाहतोय. धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले सध्याच्या घडीला आपण पाहिली तर नक्कीच 16 धावा. ओहो बाकली डोलं उडवायचा प्रयत्न, बिगिट करण्याचा प्रयत्न. गौरव पवार करत नाही चूक. टिपला जाईल जेल आणि संपला जाईल खेळ. महत्वाची विकेट. वसंत सराई बॅक टू द डगआउट. चांगली इथे कमबॅक, चांगली महत्वाची विकेट. प्राइज विकेट मॅच. वसंत सराई या खेळाडूची मागील मॅचचा हिरो होता आणि आता मात्र नक्कीच आतापर्यंत 4 बॉल जे मात्र झालेत. अजूनही 2 बॉल शिल्लक असे. षटक क्रमांक 2 मध्ये विकी पवारची गोलंदाजी आपण पाहतोय आणि सध्या आपण पाहिले तर नक्कीच
चांगली गोलंदाजी महत्वाची विकेट घेण्यामध्ये देखील यश प्राप्त होताना विकी पवारला आपण पाहिलं. न्यू बाटल मैदानामध्ये एंटर झाला. न्यू बाटल सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्कीच अजय साठी हा बॉल इथे पाहिलं तर नक्कीच विकेट आणि विकेट मान्य असेल ते मात्र विकी पवारला बॉल फेस करतोय, विकेट घेतोय आणि पुन्हा एकदा परत आणलं जातंय संघाला जे मात्र शिवल्या संघाला विकी पवार. पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले आणि त्यांचं देखील नक्कीच मनपूर्वक शास्त्रीय स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे पाहिलं तर नक्कीच चांगली ते षटक क्रमांक 2 मध्ये विकी पवारची गोलंदाजी पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 मध्ये उदय इसामीने देखील भरपूर चांगली गोलंदाजी केली. त्याच अनुषंगाने इथे नक्कीच क्रमांक 2च्या षटकामध्ये स्वतः कॅप्टन कूल म्हणजे विकी पवार स्वतःने स्वतःवर खांद्यावर जिम्मेदारी घेतली आणि चांगली गोलंदाजी वसंत सारख्या बॅटरला ज्याने अक्षरशः आजच्या दिवसामध्ये धावांचा पाऊस पाडला होता त्याला मात्र नक्कीच बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलं. याच अनुषंगाने शेवटचा बॉल शिल्लक असेल. स्टील 1 टू गो. शेवटच्या बॉलसाठी नक्कीच आता स्ट्राईक वर असेल विवेक एंटर झाला. इथे चांगली मोठा फटका केला लागेल. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा आहे दोन्ही टीमला या मॅच मध्ये घ्यावी लागेल कारण की योग आहे आंबेडकर चषक आणि आंबेडकर चषकामध्ये आपल्या नावाचा परिचय देण्यासाठी इथे प्रयत्नांची पराकाष्ठा आणि मेहनत देखील भरपूर घ्यावी लागेल. पुढील बॉल ओहो समोर उडवलाय बॉल बिग हिट केला क्षेत्ररक्षक 2-2 त्याला हुलकावणी देऊन बॉल होतो फरार. बॉल जातोय वाईड इश लोंग मॉडेल लाईनच्या पलीकडे 4. ओव्हर मध्ये तब्बल 20 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. चांगली इथे शेवटच्या क्षणाला इथे बॅटिंग करत असताना आपण जे मात्र साखरे या संघाला पाहतो. आता मी 2 धाव्यांची पालंटी जे मात्र शिवल्या संघाला दिली होती ती देखील ऍड करतो. या अनुषंगाने इथे पाहिलं तर डबल डिजिट म्हणजे 22 धावा च्या टीमच्या स्कोर कार्डवर पाहतोय. म्हणजेच बॅटिंग करत असताना साखरे या संघाच्या षटक क्रमांक 2 आणि आता षटक क्रमांक 3 मध्ये गौरव पवार या खेळाडूला इन्व्हाइट केलं. सातत्याने या नावाची चर्चा देखील आपण मालशेज विभागात पाहत असतो ऐकत असतो परंतु आज टॉप 5 म्हणजेच बक्षीस पात्रसाठी चाललेली लढत आणि या लढतीमध्ये नक्कीच आपल्या नावाचा डंका इथे वाजवावा लागेल. गौरवचा पहिला बॉल अगदी स्विंग अँड मिस. इथे पाहिलं तर नक्कीच फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही. सध्या पाहिलं तर नक्कीच डॉट बॉल आलाय. सुरुवात चांगली. जेव्हा मात्र कोणताही गोलंदाज डॉट बॉल फेकत असतो तेव्हा मात्र पहिला म्हणजे एका अनुषंगाने पहिला डॉट बॉल फेकत असतो तेव्हा मात्र आत्मविश्वास भरभरून वाढलेला असतो जे मात्र गोलंदाजाचा. आता मात्र गौरव पवारचा इथे वाढला असेल परंतु मान्य नाहीये. शॉर्ट बॉल त्यावर हुक केलाय आणि थेट 4 धावा देखील बुक केल्यात. ठोकलाय चौकार गौरव पवारच्या विरुद्ध बॅटर जे मात्र अभयने. स्लोस ऑफ 3 विकेट 26 या आकड्यावर 3 विकेटच्या मोबदल्यात शेवटचं षटक मैदानामध्ये मार्गस्थ असे गौरव पवार याच्या हातामध्ये चेंडू सोपवला आणि गौरव पवार आतापर्यंत पहिल्या बॉलवर डॉट बॉल आला त्यानंतर आत्मविश्वास वाढला होता परंतु त्यानंतर खच्चीकरण करायचं काम अभयने देखील केलंय. दुसऱ्या बॉलवर चौकार ठोकलाय. पुन्हा एकदा समोर केल्याचा प्रयत्न बाकलीला खाली ठेवलं तर लाऊड अपील केली. पंचांकडे प्रश्न विचारला जातोय. पंच देखील तटस्थ असतील. सध्या पाहिलं तर नक्कीच डॉट बॉल आलाय. चांगलं इथे डॉट बॉल. सध्या प्रश्न चिन्ह निर्माण झाला असेल. 2 पंच नक्कीच या ठिकाणी ते चर्चा करतील यात काही शंका नाही. तिसरा बॉल देखील थोडासा इथे चांगला फेस करण्यामध्ये यश प्राप्त झालं. मागील बॉलवर चौकार ठोकला. ती चुकी परत करणार नाहीये गौरव पवार हे देखील जे मात्र या मॅच मध्ये दिसून आलं आणि नक्कीच अगदी खोलवर टप्प्याचा क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केला गौरव पवार या खेळाडूने आणि डॉट बॉल आउट. ओहो घडलंय का? विकेट आणि विकेटचं पतन. महत्वाची विकेट. अभय
त्याला देखील माघारी धाडलं जाते गौरव पवारच्या माध्यमातून. बॅक टू द डगआउट. (26 लॉस ऑफ 4 विकेट). 26 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झाला अशोक साठी बॉल इथे गौरवचा असेल. बाकरीला खाली ठेवलं, उडवायचा प्रयत्न, परंतु मिड ऑफ क्षेत्राला चेस करून थोडस बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल झाला. तोपर्यंत 2 धावा या इक्वलला जातील. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या जी मध्ये जाऊन पोहोचते 28 या आकड्यावर. परंतु आपण आजच्या दिवसामध्ये नक्कीच गोलंदाजीचा विचार केला साखरे या संघाचं तर नक्की भरपूर चांगली गोलंदाजी देखील अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. परंतु नक्कीच येणारी वेळ सांगून जाईल जिंकेल कोण हा सामना. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क व्यवस्थित नाहीये, मिडलिंग नाहीये. या अनुषंगाने पाहिलं तर नक्कीच एक सिंगल घेतली जाईल. एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. धावसंख्या सध्या हलवार पद्धतीने पुढे सरकते, संत गतीने पुढे सरकते. धावसंख्या सध्याच्या घडीला जी मात्र जाऊन पोहोचले 29 या आकड्यावर. स्टील 1 टू गो. गौरव पवार याचं शेवटचा बॉल, षटक क्रमांक 3. चांगली गोलंदाजी करताना गौरव पवारला देखील पाहिलं. चला जास्तीचा अपील घेऊ नका, कारण की बॅड लाईटचा अपील तुम्हालाच होऊ शकतं. गौरव टॉस बॉल, फटका फसला, मिस टायमिंग स्ट्रोक. विकेट घेण्याची संधी असेल, परंतु कॅच ड्रॉप झालाय की नाही यावेळी इथे नक्की चेक करावा लागेल. हाईट फॅक्टर साठी इथे चेक केला जाईल. वेस्ट ऑफ हाईट साठी टेक्निकल टीम आमच्या सोबत जॉईंट असेल. 7 स्टार वाहिनी यांचं देखील कौतुक करायला हरकत नाही, उल्लेख करायला हरकत नाही, कारण की गेले 4 दिवस क्लॅरिटी क्वालिटी यांच्या माध्यमातून आपण पाहतो. आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्की 4 कॅमेरा सहित ही स्पर्धा देखील कव्हर केली जाते 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून. नो बॉल असेल, सुवर्ण संधी असेल. आणि इथे पाहिलं तर नक्की 2 धावा आणि त्या म्हणजेच एका अनुषंगाने 3 धावा एक्स्ट्राच्या धावफलकावरती ऍड होतील. इथे नक्की थोडंसं आता दबाव आणि प्रेशर निर्माण झालं असेल, म्हणजेच फिल्डिंग करणार टीम समोर. परंतु विकी पवार या खेळाडू देखील भरपूर चांगली क्षमता सातत्याने जी मात्र आपण पाहत असतो. परंतु इथे पाहिलं तर नक्कीच आता काय घड मॅच मध्ये. शेवटचा बॉल शिल्लक असेल. 32 धावा टीमचा स्कोर कार्डवर. 2.5 बॉलचा म्हणजेच एका अनुषंगाने खेळ समाप्त झालाय. शॉर्ट बॉल ऑन साइडला बॉलचा फ्रीडचा बॉल होता, परंतु इथे मिडलिंग नाहीये आणि धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला नाहीये. याच अनुषंगाने इथे पाहिलं तर पाहता 3 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले ते म्हणजेच 32 या आकड्यावर. आणि जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 33 धावांचं समीकरण असेल. 18 बॉल 33 धावा. चला आपण फिल्डिंग सेट करा साखरे संघ आणि शिवळे संघ. चला आपण लवकरात लवकर या, कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे. विकी बॅडलाईटचा अपील तुम्हालाच होऊ शकतो, त्याच अनुषंगाने थोडंसं सहकार्य करा. मॅनेजमेंट कमिटी गेले 4 दिवस जबरदस्त मेहनत, जबरदस्त नक्कीच ज्यांच्या माध्यमातून आपण जे मात्र मेहनत पाहतोय त्यांचा देखील उल्लेख करायला हरकत नाही. या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत घेणारे आयोजक असतील, आमचे अर्जुन दादा असतील, खऱ्या अर्थाने पाहिले तर सचिन दादा असतील, देवा दादा असतील, असे भरपूर आयोजक आहेत, कुणाल दादा असतील. आता त्यांची नावं आम्ही घेत नाही, परंतु उद्याच्या दिवसामध्ये जरूर सर्वांची आम्ही नावे घेऊ. परंतु आता सध्याच्याकडे थोडं सहकार्य करा, कारण की बॅड लाईटचं अपील होत चाललंय मित्रांनो.
18 बॉल आणि 33 धावांचं समीकरण. मॅच मध्ये घडेल काय? विकी पवार आणि त्याच्या सोबतीला आता कोण जाईल हा देखील मोठा प्रश्न असेल. स्ट्रॅटर्जी वेगळी आखावी लागेल या मॅच मध्ये, कारण की 18 बॉल आहे, 33 धावांचं समीकरण आहे. सध्या आपण पाहिलं तर षटक क्रमांक आता 1 मध्ये कोणाला पाचारण दिलं जाईल, परंतु नक्कीच खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली त्या फलंदाजी जी मात्र आजच्या दिवसामध्ये या खेळाडूकडनं पाहिली, म्हणजेच खऱ्या अर्थाने वसंत सराई असेल, अनिल सराई असेल, आणि आता मात्र शेवटच्या मॅच मध्ये भरपूर चांगली कामगिरी करावी लागेल. त्याच अनुषंगाने इथे प्रयत्न केले जातील याची शंका नाही. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्कीच समीकरण थोडंसं इथे खुलं आहे, म्हणजेच शिवले या संघासाठी, कारण की विकी पवार सारखा देखील मोठा बाटल ज्या संघाकडे आहे आणि 18 बॉल आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 33 धावांची आवश्यकता असेल. परंतु नक्कीच इथे प्रयत्न दोन्ही टीमला करावा लागेल यात काही शंका नाही. मित्रांनो, चला जास्तीचा वेळ घेऊ नका, कारण की वेळ वाचवणं महत्वाचं राहील, वेळ वाचवणं महत्वाचं राहील. विनंती असेल, शेवटचा कॉल असेल. विकी पवार चला चला, जास्तीचा वेळ घेऊ नका, वेळ वाचवणं महत्वाचं राहील. आणि खऱ्या अर्थाने उद्या फायनल मॅच म्हणजेच आंबेडकर चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा देखना 16, आणि उद्याच्या दिवसात आपण फायनल मॅच देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल यात काही शंका नाही. आणि उद्या बरोबर जे क्वालिफाय संघ झाले त्यांना बरोबर 2 वाजता रिपोर्टिंग टायमिंग असेल. सर्वांना विनंती असेल मित्रांनो, ऑनलाईन आमच्यासोबत जॉईंट असेल त्यांना देखील विनंती असेल की उद्या बरोबर जे संघ क्वालिफाय झाले त्यांना 2 वाजता बरोबर रिपोर्टिंग टाइम असेल, याची देखील नोंद घ्या. आणि उद्या बरोबर 9 वाजता पहिला बॉल पडेल, म्हणजे 8:45 वाजता रिपोर्टिंग टायमिंग असेल. दसई विभागातील सर्व संघ आमच्यासोबत जॉईंट असतील, ऑनलाईन प्रेक्षक देखील आमच्यासोबत जॉईंट असतील यात काही शंका नाही. आणि त्यांचं देखील आपण करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. परंतु मित्रांनो, थोडं सहकार्य करा, आयोजकांना देखील सहकार्य करा, कारण की उद्या बरोबर 9 वाजता पहिला बॉल पडलेला असेल यात काही शंका नाही. याची दखल आता तुम्ही घ्या अशी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. थोडी नक्कीच सहकार्य करा. चला मॅचला लवकर सुरुवात करा. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच तौफलकावरती जे मात्र 32 धावा खेळाच्या पूर्वार्धामध्ये दीपक इलेवन साखरे या संघाने जोडल्यात. परंतु आता मॅच मध्ये समीकरण इक्वेशन असेल 18 बॉल 33 धावांचा. सध्याच्या घडीला षटक क्रमांक मध्ये अनिल सराई गोलंदाजी मार्कवर, विकी असेल फलंदाजी मार्कवर. पहिला बॉल ब्लॉक होता, अगदी खोलात होता, अलाउंड द कार्पेट, क्रॉस मध्ये स्ट्रोक केला, डीप मध्ये ट्रॅव्हल झालाय आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचलाय. एकच सिंगल, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. आणि सध्या पाहिलं तर एका धावेच्या मदतीने प्रारंभ आणि शुभारंभ होताना देखील पाहतो. शिवलेश्वर शिवले या संघाचं बॅटिंग करत असताना 33 धावांचं समीकरण आहे. पाठलाग करायचे मोठी जिम्मेदारी असेल विकी पवार आणि गौरव पवार या खेळाडूवर, याची शंका नाही. षटक क्रमांक 1 मध्ये इन्व्हाइट केलंय म्हणजे अनिल सराईला, यांनी आजच्या दिवसामध्ये खूप चांगली अप्रतिम कामगिरी केली. परंतु आता मात्र आपल्या संघासाठी लढावा लागेल. ओके, आक्षेप घेतलं जात आहे. इथे पुढील बॉल चेक केलं जाईल पंच. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. अनिल तिसरे पंच देखील या ठिकाणी उपस्थित आहे. हो हो, यावेळेस इथे पाहिल्यानंतर कीचा फुल टॉस बॉल होता, परंतु इथे कनेक्शन नाहीये. थोडस विचार करण्यास भाग पडले गौरव पवार या खेळाडूला, कारण की सुवर्ण संधी होती गौरवसाठी, परंतु नक्की बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. डॉट बॉल आला या ठिकाणी चेक केलं जाईल. टेक्निकल टीम आमच्या सोबत जॉईंट असेल. 90 डिग्रीचा अँगल या ठिकाणी क्रिएट करावा लागेल, तरच हा बॉल ग्राह्य धरला जाईल. फेर बॉल असेल, चला फेर बॉल असेल. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच गुड बॉलिंग अनिल सराई या गोलंदाजाची आपण सातत्याने गोलंदाजी पाहत असतो, परंतु आज आंबेडकर चषकामध्ये स्वप्न घेऊन उतरल्या. स्वप्नांना आकार द्यावा लागेल. स्वप्न साकार करण्यासाठी मेहनत दोन्ही टीमला इथे करावा लागेल. ऑन साइडला बोलवलंय, खाली क्षेत्र निवडलंय. गौरव पवारचं आक्रमण आणि बॉलला थेट पाठवून दिले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. गौरव पवारच्या बॅटमधून आलेला 4 चौकार.
डीजे धावफलकावरती धावसंख्या 5 या आकड्यावर 15 बॉल 28 धावांचं समीकरण मॅच मध्ये घडेल काय. सध्याच्या घडीला दोन्ही टीमला इथे चिंतेची बाब बनली असेल, परंतु नक्कीच या मॅच मध्ये गौरव पवार, विकी पवार या खेळाडूची विकेट महत्वाची राहील हे देखील विसरून चालणार नाहीये. खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहत असतो आणि त्या नियमानुसार जर आपण पाहिलं तर 90 डिग्रीचा अँगल जे मात्र या ठिकाणी क्रिएट झालं पाहिजे. फेअर बॉल असेल. अनिल सराई सातत्याने चेक केले जाते, सातत्याने आक्षेप घेतले जाते, परंतु मिळणार नाही. कारण की गोलंदाजीसाठी जाणला जातो अनिल सराई हा गोलंदाज. चुकी होणार नाही, चुकी होणार नाही. सध्याच्या घडीला आपण पाहिलं धावसंख्या 5 या आकड्यावर 15 बॉल 28 धावांचं समीकरण. ऑन स्ट्राईक गौरव पवार, नॉन स्ट्राईक एंड विकी पवार. पवार यावेळेस ऑन साइडला शॉर्ट बॉल हुक केला, डीप मध्ये ट्रॅव्हल केलं, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडे मिस्टेक. आधीच कर्ज बाजारी त्यात आणखीन उसने शेजारी. घराचे वासे फिरले की घर देखील फिरायला सुरुवात होता, अशी काही संकल्पना मॅच मध्ये दीपक इलेव्हन साखरे या संघाची पाहतोय. आलाय हा चौका. पुन्हा एकदा सरळ बाटने प्रहार करायचा प्रयत्न, परंतु बाटाने बॉलचं कनेक्शन नाही आहे. दोन्ही टीमला मॅच महत्वाची राहील. डू आर डाएट, जिंकू किंवा मरू. माणुसकीच्या शत्रू संघ युद्ध आमचे सुरू. पुन्हा एकदा मिस्टेक, मिसअंडरस्टँडिंग आणि चुकीचं रूपांतर एक धावेमध्ये कन्वर्ट होते. धावसंख्या सध्या जाऊन पोहोचले 10 या आकड्यावर. अजूनही शेवटचा बॉल इथे शिल्लक असेल. रन असेल. चला, जे मात्र विकेट किपरने बॉल जेव्हा फेस केला तेव्हा तो रनआउट साठी बॉल फेस केला होता आणि त्याच अनुषंगाने मात्र ही एक धाव ग्राह्य धरू शकली जाणार आहे. शेवटचा बॉल शिल्लक असेल. शेवटचा बॉल अनिल सराई बॉलिंग ट्रॅकवर. 13 बॉल 23 धावांचं समीकरण काय घडेल. विकी पवार आता मात्र एखादा मोठा फटका खेळावा लागेल. अनिल सराई त्याच्या विरोधात विकी पवार सेमी अलीकडे खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये ट्रॅव्हल झालाय. मिड ऑन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, बॅकअप, जजमेंट चांगलं. एकच धाव, एकच धाव. सध्या पाहिलं तर नक्की 12 बॉल आणि 22 धावांचं समीकरण असेल मॅच मध्ये जिंकण्यासाठी. सध्याच्याकडे या टीमच्या स्कोर कार्ड धावसंख्या 11 याकडे जाऊन पोहोचले आणि नक्कीच 3 षटकांचे मॅच होते. 33 धावांचा पाठलाग करायचा होता. मित्र करू नका प्लीज.
चला पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होईल. 12 बॉल 22 धावांचं समीकरण. वसंत सराई बॉलिंग ट्रॅकवर. वसंतचा पहिला बॉल विकेट येईल का? लाऊड अपील केली जाते. पंच देखील तटस्थ असतील आणि ते पाहिलं तर नक्कीच नाही, विकेट नाहीये. सध्या पाहिलं तर नक्की विकेट घेणं मंजूर आहे, परंतु नक्कीच या मॅच मध्ये आता घडेल काय? कारण की दोन्ही टीम साठी मॅच महत्वाचा आहे. 11 बॉल 22 धावांचं समीकरण. एका साईडला दीपक 11 साखरे आणि एका साईडला शिवलेश्वर शिवले. काय घडेल मॅच मध्ये? ओहो बाटला ब्रश झाला. हो हो यावेळी घडले काय? कॅच ड्रॉप. विकी पवारची कॅच ड्रॉप. ओहो या कॅच सोडला की मॅच सोडलाय? येणारी वेळ इथे सांगून जाईल. कॅच सोडलाय की मॅच सोडलाय? पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटचा खेळ सातत्याने कॅचेस विन द मॅचेस चांगलं जाते, परंतु मित्रांनो थोडस सहकार्य करा, कोणीही आवाज देऊ नका. मॅच संपल्यावर जो काय सेलिब्रेशन करायचे तो तुम्ही जरूर करू शकता, परंतु मॅच सुरू आहे, मॅच महत्वाची आहे, त्यामुळे थोडस इथे शांतता राखा हीच विनंती असेल. इथे नक्की 10 बॉल 21 धावांचं समीकरण. धावफलकावरती धावसंख्या अजिमाता जाऊन पोहोचले 12 या आकड्यावर. वसंत सराई. ओहो डान्सिंग डाऊन द ट्रॅक. फटका एक जरी केला डीप मध्ये. फिल्डर आहे त्या ठिकाणी उपस्थित. एकदा घेतली दुसरीचा प्रयत्न केला जाईल, होईल का पूर्ण? आणि त्यानंतर फ्लंबर तिसरीसाठी प्रयत्न केला जाईल की नाही? कॉलिंग नाही, नकार दिला गौरव पवारने. 2च धावा घेतल्या जातील. धावसंख्या 14 या आकड्यावर. 1.3 बॉलचा खेळ झाला समाप्त. आता मॅच मध्ये जिंकण्यासाठी 9 बॉल 19 धावांचं समीकरण. काय घडेल मॅच मध्ये? हा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला असेल. मॅच अटीतटीची राहिली आहेत, काही शंका नाही. या प्रतिष्ठेची मॅच आता सध्याच्या घडीला आपण पाहतोय. आज आपण पाहिले तर की अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा आंबेडकर चषक 2026 हा देखणा 16. आजचा दिवस क्रमांक 4 आणि दिवस क्रमांक 4 मध्ये शेवटची मॅच. इथे पाहिलं तर नक्कीच ओहो पुन्हा एकदा मिस्टेक. इथे पाहिलं तर नक्की हो नशिबाची साथ शिवले संघाला मिळते, परंतु नाही, मान्य नाहीये चौकार. त्याच अनुषंगाचे जीवाच्या आतंकाने प्रयत्न केले जातात. मॅच दोन्ही टीमला महत्वाची आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा या मॅच मध्ये दोन्ही टीम घेते, परंतु आता मात्र धावफलकावरती धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 17 या आकड्यावर. आणि मॅच मध्ये समीकरण पाहिलं तर 8 बॉल आणि 16 धाव्यांची आवश्यकता. काय सामना रंगतोय? काय घडेल मालशेज विभागातील नक्कीच आज मात्र संघ खेळतायत आणि चांगली मॅच देखील आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला शिवलेश्वर शिवले आणि एका साईडला जे मात्र दीपक 11 साखरे. 8 बॉल 16 धाव्यांची आवश्यकता. विकी पवार या खेळाडूला नक्कीच आक्रमकता स्वीकार करावी लागेल. ओहो ब्लॅक पुन्हा एकदा बाकली ब्लॅक खाली ठेवलं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे नाही. इथे पाळत एक डाव घेणं मान्य आहे, एक डाव घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि हे देखील सांगून देतात दोन खेळाडू जीवाच्या आतंकाने एक डाव पूर्ण केली. सध्याच्या घडीला धावसंख्या आता पहिली तर जाऊन पोहोचले 18 या आकड्यावर. मॅच मध्ये रंगत आले, मॅच मध्ये मजा आले. 7 बॉल 15 धावांची आवश्यकता. सध्याच्या घडीला संकट मोचक याला मात्र मानला जातो. साखरे या संघाचा वसंत बॉलिंग ट्रॅकवर आलाय. वाट बॉलिंग जबरदस्त गोलंदाजी करतोय वसंत सराई. षटक क्रमांक 2 मध्ये. गौरव पवार आतापर्यंत खऱ्या अर्थाने पाहिलं 6 बॉल 14 धावांची खेळी, परंतु या मॅच मध्ये पाहिलं विकी पवार संघर्षमय खेळी करतोय. 5 बॉल आणि फक्त 4 धावा त्याच्या बॅट मध्ये पाहायला मिळाल्या. परंतु इथे पाहिलं तर नक्की एक मोठा फटका. गौरव पवार आक्रमकता स्वीकार करावी लागेल, कारण की मॅचचं समीकरण पाहिलं 7 बॉल आणि 15 धावांचं समीकरण. इक्वेशन ओहो समोर बॅकलिपला खाली ठेवलं, समोर उडवलंय, लॉंग ऑफ कडे ट्रॅव्हल केलाय. बॉल थांबणार नाही, बॉल गेलाय दन 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 करीत बाउंड्री लाईनच्या बाहेर. गौरव पवारच्या बॅट मध्ये आलेला 4 चौकार.
धावसंख्या सध्याच्या घडीला जाऊन पोहोचले 22 या आकड्यावर. आता जिंकण्यासाठी 6 बॉल 11 धाब्यांची आवश्यकता. काय गडे मॅच मध्ये आता मात्र मॅच मध्ये रंगत वाढली आहे. नक्कीच आज सध्याच्या घडीला पाहिलं तर की टॉप 5 मध्ये संघ कोणता दाखल होईल येणारी मात्र वेळ इथे सांगून जाईल. एका साइडला वसंत सरायची गोलंदाजी आणि एका साइडला गौरव पवारची आक्रमकता. आणि आता मात्र सामना येऊन ठेवलाय तो मात्र शेवटच्या ओव्हर पर्यंत. 6 बॉल आणि 11 धाब्यांची आवश्यकता. षटक क्रमांक 3 मध्ये विश्वास मात्र कोणावर सोपवला जाईल कारण की विश्वास जिंकावा लागेल आपल्या संघाचा. विश्वास जिंकावा लागेल आपल्या कॅप्टनचा आणि विश्वास जिंकावा लागेल आपल्या गावाचा. अभय षटक क्रमांक 3 मध्ये 5 रन दिलं जात आहे परंतु इथे विकी पवार ऑन स्ट्राईक. पहिला बॉल ऑन साइडला बोलवलंय. इथे पुन्हा एकदा विकी पवारच्या बॅट मध्ये हवी तशी कामगिरी पाहायला मिळत नाहीये. डीप मध्ये वसंत आलाय बॉलला गॅदर केलाय. एकच धाव मान्य आहे आणि एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये परंतु गौरव पवार ज्याच्या बॅट मध्ये आतापर्यंत 7 बॉल 18 धाबांची केली आपण पाहिले. 257च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय गौरव पवार. आणि सध्या पाहिलं तर नक्कीच षटक क्रमांक 3 मध्ये अभय गोलंदाजी ट्रॅक वर आलाय आणि त्याला देखील आपल्या संघासाठी झुंकायचे लढायचे आणि मॅच मात्र जिंकायचे. असे काही चित्र आता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल का परंतु जिंकेल कोण येणारी वेळ येणारे 5 बॉल इथे सांगून जातील. इथे 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 10 धाब्यांची आवश्यकता. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. षटक क्रमांक 3 अभय बॉलिंग ट्रॅकवर. आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी या खेळाडूची देखील पाहायला मिळाली परंतु आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने पाहिलं गौरव पवारचं देखील अष्टपैलूची कामगिरी आपल्या संघासाठी केली आहे परंतु आता मात्र आपल्या संघासाठी ते हिरो बनावा लागेल. पुढील बॉल बॅकफुटवर कट करण्याचा प्रयत्न. इथे पाहिलं तर की वाईट बॉल. 2 हात समांतर पंचांचे आणि धाव मिळेला मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलकावरती धावसंख्या ऍड होईल. धावसंख्या सध्याची मात्र जाऊन पोहोचले 24. नक्कीच कुणाल दादा गडगे यांच्याकडनं अलिबाग ट्रिप आले. जर आजच्या दिवसामध्ये नक्की क्वालिफाय होणारा साखरे संघ असेल तर कुणाल दादा गडगे याचकडून अलिबाग ट्रिप असेल. येथे पाहणं गरजेचं राहील मॅच मध्ये घडेल का. एक सिंगल तर घेतली जाते. आता मात्र धग 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 दोन्ही टीमवर आणि इथे प्रेशर निर्माण झालं असेल परंतु आता जिंकेल कोण. 4 बॉल 8 धाब्यांची आवश्यकता. एका साइडला विकी पवार आणि एका साइडला अभय. ओहो यावेळेस मिस्टायमिंग स्ट्रोक विकी पवारची विकेट. ओ यावेळेस झेल घेण्याचा प्रयत्न केला नाही. सध्या मॅच मध्ये रंगत वाढली असेल मित्रांनो. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. ओहो काय घडले. पंचांनी नो बॉल घोषित. क्रुशियल मोमेंटला आलेला नो बॉल. काय घडते सामन्यामध्ये आता मात्र नक्कीच या ठिकाणी या टेक्निकल टीम आमच्या सोबत जॉईंट असेल. नसेल. ओहो पुन्हा एकदा रंगत. काय घडले मॅच मध्ये काय घडतं सामन्यामध्ये. आज खऱ्या अर्थाने आंबेडकर चषक 2026 हा देखणा सोला आणि आजचा दिवस क्रमांक 4.
आता मात्र मॅच मध्ये ओहो काय घडतंय पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत वाढले एका साईडला विकी पवार या खेळाडूवर भरपूर अपेक्षा असतील 3 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता चला फास्ट केला विनंती असेल जास्तीचा बेल नको बॅड लाईटचा अपील होत चाललाय सूर्य देखील असताना गेले मित्रांनो सातत्याने सूचना द्यायला लावू नका आता मात्र 3 बॉल 6 धावांची आवश्यकता 27 लॉस ऑफ 0 विकेट एका साईडला इथे खऱ्या अर्थाने अभय असेल एका साईडला विकी पवार काय चाललं असेल मनामध्ये या दोघांच्या ऑन साईडला बॉल व्हायचा प्रयत्न पुन्हा एकदा बॅटच्या भ्रष्ट झाला बॉल पाठीमागे चाललाय शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आता मात्र घडलंय काय मॅच मध्ये नक्की टेन्शनचं वातावरण दोन्ही टीमवर असेल आता मात्र नक्कीच काळजाची धडधड हृदयाचे ठोके मारतात सामन्यामध्ये चुरस निर्माण झाले 2 बॉल 5 धावांची आवश्यकता आणि जर गौरव पवार याने जर हा सामना जिंकून दिला षटकाराने तर नक्कीच असलम शेख याच्याकडनं देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज एटीएम देखील खुलं झालंय आज आमचा गाव जिंकतोय यासाठी आम्हाला इथे कॅश प्राइज लावायचे पुढील बॉल हो गौरव पवार फटका फसलाय मिस टायमिंग स्ट्रोक विकेट महत्वाची काय घडलंय गौरव पवारची विकेट क्रुशियल मोमेंटला आलेली विकेट रंगत वाढले 1 बॉल 5 धावा या कॅश साठी अक्षय पवार याचकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज ओहो काय सामना रंगतो 1 बॉल 5 धावांची आवश्यकता सामन्यामध्ये रंगत वाढले परंतु हे देखील विसरून चालणार नाहीये आता मात्र उदय इसामे जो मात्र बॅटिंग साठी आलाय जर उदय याने मात्र आपल्या स्टाईलने सामना संपवला षटकार जर ठोकला तर असलम शेख याच्याकडनं तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज काय मॅच रंगते सामना असावर तर असा सध्याच्या घडीला दोन्ही टीम इथे संघर्ष करत आहेत इथे क्रिकेटमध्ये भविष्यकाल आणि भूतकाळाला महत्व नसतं वर्तमान काळाला मात्र फोकस करावं लागतं मागे काय झालं पुढे काय होणार हे विसरून द्यावं लागेल हे ग्राह्य धरणार नाहीये क्रिकेटमध्ये परंतु आता मात्र 1 बॉल मध्ये 5 रन इथे काढावेच लागतील एकाला जिंकायचं असेल बॅटिंग मार्कवर शिवले संघात 1 बॉल 5 मारावे लागतील 1 बॉल 5 इथे मात्र नक्कीच रोखण्यासाठी एक चांगला बॉल इथे फेस करावा लागेल कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम म्हणजे षटकार मारावाच लागेल ओहो यावेळी घडलंय काय मॅच रंगत होती कॉंग्रॅच्युलेशन दीपक इलेवन